अंदाज पहिला येतोय तो म्हणजे धर्मेंद्र कोळे. मागच्या सामन्यात ऍज अ बॅटर म्हणून तो अपयशी ठरलाय, मात्र गोलंदाजी नेहमीच चांगली करतात. एक अफलातून अष्टपैलू खेळाडू आहेत. मात्र क्षेत्ररक्षण बघूया, पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे, कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलंय. 3 क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर दिसतील. एक डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर जर बघितलं तर लॉंग बाउंड्रीवर एक क्षेत्ररक्षक संतोष कोळीला तुम्ही पाहू शकता, जे डीप मध्ये उभे आहेत. आणि त्यानंतर डीप मिड विकेटला मिलन कोळीला तुम्ही पाहू शकता. हे 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. त्यानंतर बघूया ही इनफिल्ड कशी बेदली जाईल. किशोर पाटील एक अतिशय आकर्षक खेळाडू आहेत. यंग क्रिकेटमध्ये नर्मदा अर्जुन, यंग क्रिकेटमध्ये निश्चितच आपण बघतोय ते म्हणजे बंड्या बॉयज. अनेक चांगल्या चांगल्या संघांना प्रतिनिधित्व ज्यांनी केलं. आणि कालच मुंबई क्रिकेटची पंढरी हा एपिसोड मी पाहत होतो आणि त्यामध्ये देखील अतिशय चांगलं वर्णन बंड्या बॉयजच्या संघामार्फत निश्चितच मंदार गरुडी असो, त्यानंतर निश्चितच भरत वाघेला असो, किंवा नो डाऊट संतोष बंड त्यांचा मॅनेजर असो, त्यांच्या मार्फत देखील किशोरसाठी स्तुतींचे शब्द आम्ही ऐकू शकलोय. यावेळेला आनंदकुमारचा हा फटका अफलातून आहे, मात्र मिनल कोळी सोडणार सुटलाय. आणि कदाचित हा झेल सोपा होता, मात्र मिलननं थोडस एफर्ट्स वेगळे दिलेत. मात्र इथे आपण बघतोय या 2 धावा कंप्लीट होताना दिसत आहेत. मिलनचा चांगला प्रयत्न, मात्र ऍट द एंड हा झेल सुटलाय. या 2 धावा संघाची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचले. 68चं चेस डाऊन आहे. सरासरीकडे लक्ष घातलं तर जवळजवळ 14 धावा प्रति षटकामागे करायचे आहेत. आणि असं असताना मोठी कामगिरी करावी लागेल. एक्सरचा संघ पहिल्या सामन्यात त्यांना पुढे चाल देण्यात आली, कारण आपण बघतोय फक्त कमी खेळाडूंनिशी आला होता, तो म्हणजे जुचंद्र मास्टरची टीम. त्यामुळे निश्चितच पुढे चाल देण्यात आली. आगरी कोळी सामाजिक संस्थेचे काही नियम आहेत, त्या नियमानुसार हे सगळे निर्णय घेण्यात आलेत. घोडबंदर मास्टर संघाची अतिशय चांगली कामगिरी. यावेळेला आपण एकदा स्टायलिश ड्राईव्ह पाहायला मिळतोय. थोडंसं अपिश खेळलेत, डीप कव्हरला प्रोटेक्शन आहे. मात्र या 2 धावा इथे पूर्ण होतील. थ्रो बघा, अफलातून थ्रो होता, मात्र इथे फलंदाज बाद झालाय. दुसरी धाव घेताना अफलातून थ्रो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे रुपेश याचा. वेल डन. नवीन बॅटर कैलास मैदानाच्या आतमध्ये आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि आमच्या तमाम क्रीडारसिकांच्या वतीनं आणि घोडबंदर मास्टरच्या वतीनं कैलासला खूप साऱ्या शुभेच्छा. मात्र इथून ही लढाई जिंकायची असेल ना, तर आज या सन्माननीय खेळाडूला चांगली कामगिरी करावी लागेल. महत्वपूर्ण षटक आहे, पॉवर प्लेचं धावा जास्त बनवाव्या लागतील. सॉफ्ट हँडचा वापर केलाय, चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. ऑन साइडला चेंडू येतोय, तो जवळ आपण बघतोय मिडॉनच्या थोडस पलीकडे. मात्र एकच धाव. मात्र हवेचं प्रमाण बघा कसं फिरतंय, आणि हवा कशी फिरते हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तो मोठा फ्लॅग अगदी दिमागदार पद्धतीने फडकत असलेला हा घोडबंदर किल्ल्यावरचा तो फ्लॅग बघा, तुम्हाला निश्चितच हवेचं प्रमाण कळेल की कुठे एक्झॅक्टली फटके खेळायचे आहेत. यावेळेला ड्राईव्ह करायचा होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. अनेक विभागातून शुभेच्छांचा वर्षा होते. द लर्निंग पॉवर यांच्या मार्फत देखील शुभेच्छा आलेत घोडबंदर मास्टरला एकूणच या स्पर्धेसाठी, आणि मास्टर क्रिकेटच्या सगळ्या खेळाडूंना द लर्निंग पॉवरच्या माध्यमातून शुभेच्छा आलेत. प्रवीण मात्रे फाणजूचे आणि एकूणच आपण बघतोय महेंद्र भगत यांच्या माध्यमातून. यावेळेला डाऊन द ग्राउंड चांगला फटका इथे संतोष कोळी, काय जबरदस्त ऍथलीट. 2 धावा अडवल्यात आपल्या संघासाठी. कमिटमेंट लेवल बघा अगदी 100% आहे. आणि मी मगाशी देखील मागच्या सामन्यात देखील म्हटलं होतं की 100 मीटर धावण्याची जर स्पर्धा झाली तर मालवणीचे 3 ते 4 खेळाडू असे आहेत की नक्कीच तुम्हाला आरामात हरवतील. त्यामध्ये एक मोठं नाव संतोष कोळीचं आहे.
कारण दिवस रात्र क्रिकेट खेळत असतात, भरपूर प्रेम आहे. लेदर बॉल क्रिकेटचा देखील अतिशय जबरदस्त सराव आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट स्वतःच्याकडे फ्रँचायझी आहे. कोळी स्पोर्टचे निश्चितच ओनर देखील आहेत आणि अफलातून टी शर्ट मेकर आहेत. संपर्क साधा त्यांच्याशी. मात्र इथे पहिले षटक पॉवर प्लेचं संपलंय. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती फक्त 7. धावसंख्या दिसायला पाहिजे होती 14च्या घरामध्ये, मात्र फक्त 7 धावा. वेल बोल्ड धर्मेंद्र कोळी. अफलातून कामगिरी. पॉवर प्ले मध्ये अतिशय चांगली कामगिरी झाली आहे. मात्र इथून पुढे एक्सर ए टीमला आता मोठीच कामगिरी करावी लागेल, कारण विजयासाठी लक्ष अजूनही जर बघितलं तर शेवटचे 24 चेंडू आणि 61 करायचे आहेत. मिथून आलेत गोलंदाजी मार्कवर. अजून एक चांगला खेळाडू. मिथूनच्या बॅट मधून एक मोठा षटकार आपण पाहू शकलो होतो. 7 धावा. 7 धावा झालेत. 61 ची गरज आहे. 68 विजयासाठी आहेत. 61 ची अजूनही गरज आहे. 24 चेंडू 61 धावा. इथून पुढे आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. जागा बनवली होती, फाईनला खेळायचं होतं, मात्र चेंडू आणि बॅटचा योग्य संपर्क नाहीये. लेट्स सी एक्झॅक्टली काय घडलंय. पंचांचा इशारा येणार. येस, लेग बायचा इशारा. थँक्यू व्हेरी मच. पंचांच्या भूमिकेत अशोक राऊत मॅन फ्रॉम नवगड, तर दुसऱ्या बाजूला अजिंक्य तरे मॅन फ्रॉम घोडबंदर. अजून एक माहिती मिळते संतोष कोळी यांच्याबद्दल की ज्या ज्या वेळेला मालवणीला ड्रॉप असतो त्या वेळेला संतोष कोळी लगेच टुर्नामेंट ऑर्गनाइज करतो. क्या बात आहे. बकऱ्याची कोंबड्याची टुर्नामेंट. मात्र घरी बसून देणार नाही तो, आणि गावातलीच मुळं असतात, म्हणजे एकही संडे खाली गेला नाही पाहिजे. मिथून गोलंदाजी मार्कवर. उंच पुरा खेळाडू. इथे स्विच हिटचा प्रयत्न. चेंडू अतिशय योग्य आहे, मात्र इथे आपण बघतो हा चेंडू निर्धाव जाणार. प्रयत्न करावे लागतील. हे प्रयत्न करावेच लागतील. किशोर पाटील एक मोठे खेळाडू आहेत. एक्सपिरियन्स मोठा आहे आणि निश्चितच त्या एक्सपिरियन्सला कॅपिटलाइज करावा लागेल. लेट्स सी नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र पदलालित्य व्यवस्थित नाहीये. चेंडूवर नजर व्यवस्थित नाहीये. लागोपाठ 2 चेंडू इथे निर्धाव येत आहेत, त्यामुळे कुठेतरी अजून मोठे प्रयत्न होणं गरजेचं आहे. बॅकफुटवर ठेवलंय मिथून. व्हेरी वेल बोल्ड. फुलटॉस डिलिव्हरी आहे. योग्य फटका नाहीये. निराश असतील किशोर पाटील. इथे एकच धाव मिळेल. मिलन कोळी व्यवस्थित वेगाने येत आहेत. एकच धाव. 68. एक मोठी धाव संख्या. मगाशी देखील ज्यावेळेला टॉस कंप्लीट झालं, दोन्ही कॅप्टननी देखील एक गोष्ट सांगितली की इथे जर विजय मिळवायचा असेल तर तुमच्या हातात जवळजवळ 60 ते 65 धावा हव्यात, तर तुम्ही विजयाची संधी म्हणजे जे पर्सेंटेज आपण म्हणतो ते वाढतील. यावेळेला स्टायलिश फटका आहे, मात्र मिलन आहे तिकडे. यावेळेला पुन्हा एकदा मिलनच्या हातातून हा जेल ड्रॉप होतोय. वी कांट बिलीव्ह. एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत, मात्र आज एक्झॅक्टली झालंय काय. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार उचललाय. जसं टी शर्ट बदललंय तशी कामगिरी थोडीशी खाली गेली आहे. आय थिंक योग्य अंदाज घेऊ शकला नाहीये, कारण हवा फिरतीये. चेंडूचा योग्य अंदाज घेणं कठीण आहे या मैदानावर. मात्र अफलातून मैदान. पुन्हा एकदा टप्पा चेंडू आत आलाय. हा चेंडू लेफ्ट का केलाय. फटके खेळायचे आहेत तुम्हाला, कारण एक तर धावा नाहीयेत, कारण 2 षटकं संपलेली आहेत. 2 षटकात धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 10. या घडीला धावसंख्या दिसायला पाहिजे होती तब्बल 28 ते 30, मात्र धावसंख्या दिसते ती म्हणजे फक्त आणि फक्त 10. मीरा मास्टर संघातील अनेक खेळाडू इथे येत आहेत. वेलकम सुरेंद्र. आणि कोण आलाय. आमचा राजू आलाय. क्या बात आहे. राजू आणि राजूची स्माइल प्रसिद्ध आहे. दोन्ही संघाच्या प्लेअर लिस्ट इथे आले. थँक्यू व्हेरी मच गोडदेव टीम. आज काही बदल नक्कीच पाहायला मिळतील. हेच बाळकृष्ण आहेत. राकेश म्हात्रेंना तुम्ही पाहू शकता. जितेंद्र नाईक सरांना देखील तुम्ही पाहू शकता या टीम मध्ये. प्रमोद महेंद्र, पंकज मिलिंद, भावेश, जय पाडल, विक्रम आणि रोहित म्हात्रे. संजय भंडारी, शिवा गोलंदाजी मार्कवर आलेत. 3 षटकं, 18 चेंडू आणि करायच्यात 58 धावा. सरासरी आता जवळ जवळ 19च्या पलीकडे. त्यामुळे इथून पुढे फक्त आणि फक्त आक्रमण. हो, यावेळेला यार्क करून घेतलाय चेंडू. फुल टॉस कन्वर्ट करणं गरजेचं होतं. स्लॉग स्वीप करणं गरजेचं होतं. बॅटने आली ही धाव. एक धाव अजूनही 57 करायचे आहेत. 8वावा लागेल तो प्रताप.
किशोर पाटील यांना. राईच्या मैदानात काय बॅटिंग केली होती. यावेळेला मोठा फटका नाहीये, हा योग्य फटका म्हणता येणार नाहीये. प्रमोद कोळी आहेत. 1 ते 2 धावा फक्त. सुरक्षित क्रिकेट इथे खेळलं जात आहे. 2 धावांवर समाधान मानावं लागेल. अजूनही 55 करायचे आहेत. या स्पर्धेसाठी अनेक मान्यवरांचा सपोर्ट राहिला आहे. यावेळेला हा फटका तितकासा मोठा नाहीये, मात्र इथे मिलन कोळी बघा चांगलं क्षेत्ररक्षण या गडीला झालंय. अजून 2 धावा मिळतील. थ्रो स्ट्राईक एंडला दिलाय. वाटत थ्रो मगाशी क्षेत्ररक्षणामध्ये थोड्याशा चुका झाल्या, जेल सुटलेत, मात्र हा थ्रो काय शोल्डरचा वापर, ऍक्युरेसी अगदी 100% होती आणि परतावा लागेल ते म्हणजे किशोर पाटीलला. विकेट डाऊन. आव्हान आता कडी नोंद बसलेलं आहे, कारण मोक्याच्या क्षणी इथे विकेट देखील जात आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. देवेन येत आहेत. देवेंद्र डावखुरे बॅटर आहेत, त्याला संधी असेल इकडे. जेवणाची व्यवस्था सुरू आहे, लक्षात घ्या जेवणाची व्यवस्था सुरू आहे. पुन्हा एकदा आम्ही आग्रहाचं निमंत्रण देतोय तुम्हाला, प्लीज जेवणाची व्यवस्था सुरू आहे. अतिशय अफलातून जेवण इथे बनवण्यात आलंय. व्हेज जेवणाचा आज तुम्ही स्वाद घेऊ शकता. जिलेबी देखील आहे, छास देखील आहे. निश्चितच रिफ्रेशमेंटच्या सगळ्या सोयी सुविधा इथे घोडबंदर मास्टरच्या माध्यमातून इथे करण्यात आलेली आहेत. मैत्री ग्रुपचं देखील आम्ही मनापासून, साई श्रद्धा ग्रुप मनापासून कौतुक आहे. अतिशय चांगला सपोर्ट ते घोडबंदर मास्टरला देत आहेत. तसेच घोडबंदर परिसरातील इतर जे काही ग्रुप्स आहेत, त्याच्यानंतर घोडबंदरचे इतर जे संघ आहेत त्यांच्या माध्यमातून देखील अतिशय चांगला सपोर्ट. आणि थँक्यू व्हेरी मच घोडदेव, तुम्ही आलात, तुमचं स्वागत आहे. जेवून घ्या. वाईटचा इशारा होतोय. अवांतर चेंडू, अवांतर धाव मिळते. मात्र इथून पुढे देवेनच्या बॅट मधून 3 ते 4 षटकार जर आले तर या मॅच ची गणित बदलतील. हा पहिला आहे का? यस आहे, यस आहे. गुड शॉट देवेन. याच फटकेबाजीची गरज आहे. जरा व्हॉलंटियर्सनी लक्ष घाला. लगेच दुसरा बॉल द्या प्लीज. या षटकार संघाची धावसंख्येने 21 वर उडी घेतली आहे. अजून 4 ते 5 षटकार टीम एक्सर ए संघासाठी आले तर कमाल होईल. यावेळेला हा चेंडू लाईन चेक करणार का नाही पंचांनी बघितलं आणि नंतर पाहिलं की एक्झॅक्टली बॅटर कुठे उभा आहे, त्यामुळे कदाचित या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल आणि म्हणूनच पंचांनी डॉट बॉल करार केलाय. हा डॉट चेंडू आलाय आणि त्यामुळे इथे शिवा आपली लाईन चेंज करतोय. एक अतिशय चांगला लेग ब्रेक गोलंदाज आहे, मात्र इथे डावखुरा बॅटर आहे त्यामुळे ऑफ ब्रेक आपण पाहू शकलो. जो डावखुऱ्या बॅटर साठी लेग ब्रेक होता. यावेळेला हवेत आहे. हा जेल होणार का? यस होणार. मिलन कोळी सुरक्षित क्षेत्ररक्षक आणि यावेळेला मिलन हा जेल टिपलाय. 2 जेल सुटले होते, मात्र यावेळेला चांगला जेल. वेलकॉट. बघतोय राकेश पाटील खेळण्यासाठी इथे सज्ज झालेत, मात्र ड्रिंक्स ब्रेक्स मैत्री ब्रेक आपल्याला पाहायला मिळतोय. तर पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे, प्लीज जरा जेवून घ्या. जे सन्मान्य खेळाडू इथे आलेले आहेत, सन्मान्य पाहुणे आले आहेत, तसेच इतर काही जे प्रेक्षक आहेत त्यांना देखील विनंती करतोय, आमच्या डाव्या बाजूला, मंचाच्या डाव्या बाजूला जेवणाची व्यवस्था आहे आणि प्लीज विनंती करतोय, प्लीज जेवून घ्या. राजू तू प्लीज जेवून घे, तुला कामावर जायचंय.
थँक्यू. धावसंख्या 21 झाले, 47 ची गरज आहे. 2 षटका आणि 47 धावांची गरज आहे. हा सामना सुरू आहे तो म्हणजे मालवणी मास्टर्स वर्सेस एक्सर ए मास्टर्स. मालवणीनं पहिल्या सामन्यामध्ये नवघर संघाला पराभूत केला. त्यानंतर दुसरा सामना काही कारणास्तव होऊ शकला नाही. यासाठी वैती, मिलन कोळी, त्याच्यानंतर प्रमोद कोळी, हरेश्वर यांना यशांच्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता. शिवा, रुपेश, भरपूर अष्टपैलू खेळाडू. आणि कोण विसरेल संतोष कोळी यांना. त्यांच्यावर मात्र आज फक्त आणि फक्त क्षेत्ररक्षणाची जबाबदारी दिली. मात्र चांगली चांगली लीडिंग इथे पाहायला मिळते. पुन्हा एकदा डॉट चेंडू येतोय. हातबल आहे. या मैदानावर धावा होतात, मात्र ते करण्यासाठी तुम्हाला थोडस लक्षपूर्वक बॅटिंग करावी लागेल. कारण ज्या पद्धतीने आपण बघतोय प्रमोद कोळीने बॅटिंग केली, त्याला पूर्ण कल्पना आहे. हवेचा ओघ हा मागे आहे. त्याने काही चिक्की फटके मारले, पॅडल स्वीप केले, त्यानंतर थोडस फाईनला जास्त खेळण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच ही धावसंख्या आपण बघतोय सातत्यपूर्ण वाढली आहे. आणि कदाचित इथे येणारा प्रत्येक नवीन संघ देखील विचार करेल की जो हवेचा झोत आहे त्या हवेचा झोताचा वापर करण्याचा त्यांचा विचार असेल. लेट्स सी. सॉफ्ट हँडचा वापर आहे. डाऊन द ग्राउंड हा फटका अतिशय चांगला आहे, मात्र जावा जास्त मिळणार नाहीयेत. एका जावर समाधान. आईज ऑन राकेश पाटील, ज्याच्याकडे ताकद आहे. कदाचित अगेन्स्ट द विंड तो चांगले फटके खेळू शकतो. लेट्स सी. या पॉवरचा यूज तो करत काही धावा, एकच धाव मिळेल. कदाचित या मॅच तर काही धावा, एकच धाव मिळेल. कदाचित या मॅच मध्ये आता औपचारिकता शिल्लक राहिले किंवा काय. मात्र या स्वागत करूया सन्माननीय प्रभाकरजी म्हात्रे यांचं. समोर त्यांचा एक अतिशय चांगला फ्लेक्स देखील दिसतोय. अतिशय सन्माननीय व्यक्तिमत्व आहे आणि घोडबंदर गावचा हा हिरा. कारण काय नाव कमावलंय, काय जबरदस्त मेहनत. थँक्यू व्हेरी मच प्रभाकर दादा आणि तुझं वेलकम आहे. यावेळेला जागा बनवली होती, कट करायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चेंडू संपतोय निर्धाव आणि षटक देखील अफलातून ठरतंय. ते म्हणजे मिलन वैती यांचं. फक्त 2च धावा. व्हॉट अ बॉलिंग मिलन वैती. आणि आता इक्वेशन काय आहे, कारण धावसंख्या झाली ती फक्त आणि फक्त 23 आणि 45 धावांची अजूनही गरज आहे. 6 चेंडू 45 धावा. सामना एक्झॅक्टली कुठे सुटला याचा विचार आपण बघतोय तो म्हणजे निश्चितच टीम एक्सरेला करावा लागेल. कारण पहिला गडी बाद झाला होता, धावसंख्या 5 होती. त्यानंतर जी पार्टनरशिप झाली ती महत्वपूर्ण होती. ती म्हणजे हरेश्वर आणि रवींद्र यांच्यामध्ये. त्या पार्टनरशिपनं एक जबरदस्त फाउंडेशन क्रिएट केलं आणि त्यानंतर प्रमोद कोळीनं त्यावर जबरदस्त इमारत बांधली. तिथून सामना निसटला तो म्हणजे एकूणच एक्सर एच्या संघाच्या वतीनं. यावेळेला निलेश येथे गोलंदाजी मार्कवर फुल टॉस चेंडू होता, मात्र तो देखील कन्वर्ट करू शकले नाहीयेत मोठ्या फटक्यांमध्ये. आणि म्हणूनच आपण बघतोय क्रिकेट हा खेळ म्हटलं तर सराव हवा. सराव जर तुमच्याकडे नसेल तर निश्चितच तुम्ही हतबल व्हाल आणि कदाचित एक्सर ए संघ थोडासा इथे पाठी राहतोय. यावेळेला राखेच्या बॅट मधून हा फटका. मिलन कोळी पुन्हा एकदा एका हातात जेल घेण्याचा प्रयत्न. चांगला प्रयत्न. हा चेंडू जिथे जातोय तिथे मिलन कोळी उभा आहे असंच म्हणावं लागेल. भरपूर बिझी आहेत. एक अतिशय तरुणा बाण खेळाडू आहे. फेसबुकवर वेगवेगळे फोटो अपलोड करत असतो. निलेश येथे गोलंदाजी मार्कवर. यावेळेला कैलासचा हा फटका. चांगला फटका आहे, मात्र एकच धाव. फक्त औपचारिकता. चला टीम विनंती करतोय ते म्हणजे गोडदेव आणि एक्सर बी ला रेडी राहा. एक्सर बी वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. त्यामुळे टीम गोडदेव मास्टर्स आपण तयारीत राहा. आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे. सामना संपल्यानंतर लगेच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये दिसला पाहिजेत. चांगला चेंडू, मात्र योग्य फटका नाहीये. अजून एक धाव. पराभवातील अंतर थोडस कमी होत आहे, मात्र भरपूर मोठे चिंतन करावं लागेल. कारण हा हंगाम जर बघितला तर अनेक संघांनी पारितोषिक उचललेत. त्यामुळे निश्चितच हा हंगाम असं म्हणेन मी की निश्चितच वाघबीळ संघाने गाजवलाय. आतापर्यंत 5 मालिका विजेतेपद त्यांनी फटकावलेले आहेत आणि येत्या काळात अजून देखील ते प्रयत्न करतील. यावेळेला हा चांगला फटका होता, मात्र तो देखील फसलाय कारण तिथे क्षेत्ररक्षक उभा आहे तो म्हणजे मिथून. कैलास बाद होतोय. आज त्यांचा वाढदिवस आहे, मात्र वाढदिवसाचं गिफ्ट त्यांना मिळू शकलेलं नाहीये. मात्र एकूणच आपण बघतोय तमाम क्रीडा रसिकांच्या वतीनं पुन्हा एकदा कैलासला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा असतील. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना मात्र औपचारिकता शिल्लक आहे. पुढचा सामना गोडदेव मास्टर्स वर्सेस एक्सर बी मास्टर्स. दोन्ही संघांना तयारीत राहायचं आहे.
काही चेंडूचा अवकाश आहे. यावेळेला हा चेंडू इथे संपतोय. शेवटचा चेंडू होता, संपला इथे सामना. अभिनंदन. इथे एकूणच टीम मालवणी मास्टरचं अजून एका विजयावर ते स्वार झालेत आणि या मालिकेत ते पुढे सरकले. 2 विजय आतापर्यंत आणि त्यानंतर सेमीफायनल त्यांनी गाठले. अभिनंदन टीम मालवणीचं. प्लीज विनंती करतोय जेवून घ्या. आणि मॅन ऑफ द मॅच, या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच असेल तो म्हणजे नो डाऊट प्रमोद कोळी. अफलातून बॅटिंग प्रमोदनं दाखवली. प्रमोदला रिक्वेस्ट करतोय की त्यांनी प्लीज मंचावर यायचंय आणि आपलं पारितोषिक स्वीकारायचंय. एक अफलातून टी शर्ट आहे आणि त्यानंतर एकूणच आपण बघतोय एक गुढीपाडव्याची एक खास विजयाची गुढी देखील